आपण शाळा व्यवस्थापन कमिटी, माता पालक, शिक्षक पालक संघ यांच्या वतीने किंवा शाळा मराठी सर्व शिक्षक यांच्या वतीने प्रमुख पाहुणे म्हणून आज आपण माननीय श्री रणजित मोदी साहेब यांना ध्वजारोहण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। सर्व मान्यवर यांचं या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांचं स्वागत करतो आणि आपण ध्वजारोहणाला प्रारंभ करूया। परेड 2 मिनिटं। सर्व सन्माननीय यांना विनंती आहे, ध्वजारोहण झाल्यानंतर वरती हॉलमध्ये सर्वांना छोटीशी सभा होणार आहे आणि तिथे सर्वांनी उपस्थित राहावे। सर्वांना बैठकीची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अशी पुढे सावधान, परेड, विश्राम। परेड, सावधान। स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेचे ध्वजारोहण आपल्या परेड, एक साथ ध्वज के लिए सलामी दो। हाथ नीचे। परेड, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मागे, गाये तब जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। परेड, एक साथ ध्वज गीत शुरू कर। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति बरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, शान नहीं सकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए, तब होले प्रण पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी
नारे लगाओ। भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो। भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो। भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो। भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायो। भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायो। भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायो। जय जवान जय किसान। जय जवान जय किसान। जय जवान जय किसान। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। वंदे मातरम। रेड एक साथ समूहगीत शुरू कर। सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो। सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो। हे कंकण करी बांधिले जनसेवे जीवन दिले। राष्ट्रात प्राण हे उरले मी सिद्ध भराया लाभो। सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो। वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन। आगीर घोर संवादीन या बंधु सहायाला हो। सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो। विश्राम शुरू। नगरिया बनी भारत की सारी नगरिया। प्यारी प्यारी हमारी नगरिया बनी भारत की प्यारी नगरिया। इसमें बीती हमारी उमरिया। प्यारी प्यारी हमारी नगरिया बनी भारत की सारी नगरिया। अपनी आशा के दीप जले हैं हम यहाँ की हवा में पले। अपनी आशा के दीप जले हैं हम यहाँ की हवा में पले। हम सब आजादी है खुशी और शादी है मोहे फूलों जैसी गजरिया। प्यारी प्यारी हमारी नगरिया बनी भारत की सारी नगरिया। बाबू नेहरू तिरती जमीन है ये किसानों की भी नाज़नी है। बाबू नेहरू तिरती जमीन है ये किसानों की भी नाज़नी है। जय जवान जय किसान सुन के नाराया सज के इसकी साजे सुखरिया। प्यारी प्यारी हमारी नगरिया बनी भारत की सारी नगरिया। यौम आजादी का आज दिन है गांधी आजादी का इसमें बन है।
सुस्वागतम सुस्वागतम. आज आपल्या भारत देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभर उत्साहाने साजरा होतोय आणि आपणही आपल्या शाळेमध्ये सर्वांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आपलं ध्वजारोहण झालेलं आहे आणि या ध्वजारोहणाच्या निमित्ताने शाळेमध्ये उपस्थित असलेले आपण सर्व मान्यवर यांचं आमच्या शाळेच्या वतीने प्रथम मी शब्दसुमनाने स्वागत करते आणि त्यानंतर सर्वांचंच शाळेच्या वतीने एक छोटंसं पुष्प देऊन आम्ही स्वागत करतो. आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री रणजित गोंधळी साहेब, ज्यांच्या हस्ते आपलं ध्वजारोहण झालं, असे गोंधळी साहेब यांचं स्वागत माननीय रतनदादा पवार यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर माननीय श्री दीपक महाडिक, प्रतिष्ठित नागरिक, यांचं स्वागत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय गराटे सर यांनी करावं. माननीय श्री मनोजजी शिंदे नगरसेवक यांचं स्वागत बुरटे गुरुजी यांनी करावं. माननीय सौ स्वातीताई दांडेकर नगरसेविका यांचंही स्वागत माननीय कारविणकर मॅडम यांनी करावं अशी त्यांना विनंती करते. माननीय श्री रतनदादा पवार, आमच्या शाळा व्यवस्थापन कमिटीचे शिक्षणप्रेमी आणि शाळेला नेहमीच सहकार्य करणारे रतनदादा पवार यांचं स्वागत आमच्या माननीय अध्यक्षा लाड मॅडम यांनी करावं अशी विनंती करते. माननीय श्री कादिर शेठ मुकादम सामंत माननीय श्री मेहबूबभाई यांचं स्वागत गराटे सर करतील. यानंतर आमच्या पेठमाप मराठी शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा माननीय लाड मॅडम यांचं स्वागत स्वातीताई दांडेकर यांनी करावं अशी त्यांना विनंती करते. महेश शिंदे माननीय श्री मकानदार सर यांचं स्वागत माननीय कारविणकर मॅडम यांनी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणप्रेमी माननीय बुरटे गुरुजी यांचं स्वागत गराटे सर यांनी करावं. पावसकर ना हेच ना माननीय श्री अजित पावसकर त्यांचं नाव माननीय श्री आसिफभाई मुकादम यांचं स्वागत करतील तुरुक सर. माननीय श्री तांबे सर. यानंतर माननीय श्री रुपेश तांबे यांचंही स्वागत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक गराटे सर करतात.
प्रमोद बुरटे, माननीय श्री प्रमोद बुरटे. अमोल कदम आहेत ना. प्रशांत सातारकर. अमोल कदम ये पुढे इथं बस ना. अमोल कदम या काय झाली. चला पुढील सुरुवात करा आता. अमोल काय झालं म्हटलं. ये तू ये. नाही झालं काय झालं. तेच म्हणते सर्व सन्माननीय ग्रामस्थ यांचं पुष्प देऊन तुरुक सर स्वागत करतील. भाषण स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण करणार आहेत. या सर्वांचं एकत्रित करू. सर एका बाजूला असंच इथे स्वागत करायला आलेले आहेत. मॅडम एका बाजूला सुरुवात करा. एक बद्दल ओके धन्यवाद. Good morning everyone, respected chiefs, guests, principal, teachers, parents and all my dear friends. First all of your very happy Independence Day. Happy Independence Day. I feel great pride to present this speech. This day is a most important day for all us, because on this day in 1947 we got independence from British rule. Friends, our great freedom fighters like Mahatma Gandhi, Pandit Nehru, Lokmanya Tilak, Dr. Babasaheb Ambedkar, Rani Lakshmibai and many others divided of our country. I love my country. Thank you very much. ना सलामी इस तिरंगे को जिससे वतन की शान है, सर सदा ऊंचा रहे जब तक दिलों में जान है। माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण एवं मेरे प्यारे साथियों, आज हम यहाँ पर अपने 78वें स्वतंत्रता दिन का जश्न मनाने के लिए एकत्रित हुए हैं। 15 अगस्त 1947 का दिन हमारे इतिहास का सबसे महत्वपूर्ण दिन है क्योंकि इस दिन हमारे देश अंग्रेजों की गुलामी से आजाद हुआ। यह स्वतंत्रता दिन हमारे संपूर्ण भारत देश में बहुत खुशी और उत्साह से मनाया जाता है। तिरंगा ही आन है, तिरंगा ही शान है और तिरंगा ही हम हिंदुस्तानियों की पहचान है। धन्यवाद।
नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित सन्माननीय पाहुणे, पूज्य गुरुजन व सर्व नागरिक व माझ्या मित्र मैत्रिणी, मी आज स्वातंत्र्य दिनाबद्दल मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी मी नम्र विनंती करते. मी माझ्या मनोगताला सुरुवात करते. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. या दिवशी आपल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले जाते. महात्मा गांधी, पंडित नेहरू, भगत सिंग, लोकमान्य टिळक यांसारख्या नेतृत्वाची आठवण आज होते. त्यांनी आपल्या स्वतंत्र भारताचे स्वप्न दाखविले. आज आपण सर्वजण त्या स्वप्नाचे भारत घडवत आहोत. आज आपल्याला देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. चला सर्वांनी मिळून आपल्या देशाला अधिक उन्नत आणि प्रगतिशील बनवूया. जय हिंद, जय भारत. गुरुजन, शिक्षक, उपस्थित सर्व पाहुणे आणि माझ्या बाळ मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विविधतेची एकता आहे आमची शान, म्हणूनच आमचा भारत देश आहे महान. आजचा 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन आणि सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, उत्साहाचा व अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. या दिवशी आपल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले जाते. आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 हाच तो दिवस होता जेव्हा आपल्या देशाला ब्रिटिशांच्या 200 वर्षाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. हा दिवस आपल्याला एकतेचा आणि बंधुतेचा संदेश देतो. जय हिंद, जय भारत. अस्सलाम वालेकुम. जनाबे सदर, हाजिरानी मजलिस, मेरे प्यारे भाइयों और बहनों, यौम आज़ादी हमारा कौमी त्योहार है. इस दिन हमें आज़ादी मिली जो हमारे बुजुर्गों के कुर्बानी से विरासत में मिली है. इसकी हिफाजत हम सब की जिम्मेदारी है. अगर हम सब हिंदुस्तानी आपस में मिलजुल कर इत्तेहाद इत्तेफाक से रहेंगे तो हमारे आज़ादी पर कोई आँच न आएगी. इतना कहकर एक शर्त के साथ मैं अपनी जगह लेती हूँ. चमन अपना, वतन अपना, जमीन व आसमां अपना, जहां में सबसे प्यारा हिंदुस्तान अपना, वफादारी वतन से हो यही इस्लाम कहता है. हम अपने दिल के हर गोशे में हिंदुस्तान रखते हैं. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. यौम आज़ादी के मौके पर एक छोटी सी तकरीब आप हज़रात के सामने पेश करती हूँ. उम्मीद है आप हज़रात मेरी हिम्मत अफजाई करेंगे. जनाबे सदर, मौजूद हज़रात, मेरे प्यारे भाइयों और बहनों, आज का ये दिन हम कौमाए रहमानों की कोशिशों और कुर्बानियों से हासिल हुई है, जिसको हिंदुस्तान में रहने वाले कौमों को इतिहास को देखते हुए अंग्रेजों को हिंदुस्तान छोड़ने पर मजबूर होना पड़ा. अंग्रेजों ने हिंदुस्तान पर बहुत जुर्म डाला, आपस में फूट डाल कर लड़ाया. अब इस आजादी को हम सब बरकरार रखेंगे, आपस में मिलजुल कर रहेंगे. आखिर में एक शेर के साथ मेरी तकरीर को खत्म करती हूँ. वतन की राह में मरने का मौका खोना मत, वतन की राह में मरने का मौका खोना मत, कि ऐसी मौत जरूरी है जिंदगी के लिए. पेटमाप विभाग प्रमुख सौ तृप्ती कदम यांचं स्वागत दांडेकर मॅडम करते. कपडेकर यांचं सुद्धा स्वागत. तर मान्यवरांपैकी कोण बोलणार आहे का? तुम्ही बोला. नाही, मी बोलतो 2 मिनिटं, नंतर हे साहेब बोलतील. चालेल, ओळख करून देतो. यानंतर व्यवस्थापन कमिटी शिक्षण प्रेमी
हे साहेब बोलणार ना. आणि सामाजिक कार्यकर्ते श्री रतन शेठ पवार हे आपलं मनोगत या ठिकाणी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. 78व्या स्वातंत्र्य उत्सवानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिलेले, आजचं ध्वजारोहण ज्यांच्या हस्ते झालं ते ह्या पेटमा भागातील एक आदर्श व्यक्तिमत्व, आमचे सहकारी मित्र रणजितजी कांबळी, रणजितजी गोंधळी. आई पेशानं शिक्षिका होत्या, वडील व्यावसायिक, आणि आई वडिलांच्या पाठीमागे आज या शाळेच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित राहिलं, याचा एक या ठिकाणी अभिमान वाटतं. प्रत्येक वेळेला भाई विचारतात रतन शाळेसाठी काय पाहिजे, काय चाललंय, कसं चाललंय, परंतु आज या ध्वजारोहणासाठी या ठिकाणी मनोजी शिंदे यांनी त्यांच्या नावाची निवड केली आणि ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत. दुसऱ्या बाजूला पेटमा भागातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व, मुळात आपल्या सर्व शिक्षकांसाठी एक महत्वाचा विषय म्हणून सांगतो की रत्नागिरी जिल्हा ग्रंथालयाचे ते अध्यक्ष आहेत. जे जे आपल्याला सहकार्य लागेल हिंदी, मराठी, इंग्लिश, तर ते ग्रंथालयाच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी आपल्याला सहकार्य करतील. आणि याच्या पुढे फक्त ओळख करून देणं, सायनाथजींची ओळख ही आपल्याला आहेच. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आजच्या कार्यक्रमानिमित्तानं. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मगाशी मुलांनी भाषणं केली की ज्यांचं ज्यांचं या ठिकाणी आपण स्मरण करायला पाहिजे, ज्यांना ज्यांना अभिवादन करायला पाहिजे, ती सुरुवात या ठिकाणी ह्या शाळेच्या मुलांनी केल्याने आहे. आजच्या ह्या दिवसानिमित्तानं बोलण्यासारखं विद्यार्थ्यांनी काही शिल्लक ठेवलेलं नाहीच आहे. मी आपणा सर्वांचं आजच्या ह्या दिनी या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आपणा सर्वांना ह्या दिनाच्या शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. नमस्कार सर्व उपस्थित मान्यवर. आज आपण 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलेले आहोत आणि आज 78 वर्ष जरी झाली असली तरी आपण सर्वांनी अंतर्मुख होऊन आपण सर्व जास्तीत जास्त तळागाळातली लोक स्वतंत्र झालीत की नाही याचा विचार केला पाहिजे. इथे नुसतं स्वातंत्र्य म्हणजे काय, तर स्वातंत्र्य म्हणजे सर्व प्रकारचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगाच्या एका ओळीत म्हणतात की भेदाभेद भ्रम अमंगळ. तो कोणत्याही प्रकारचा भेदाभेद तुमच्या मनामध्ये असेल तर तो भ्रम आहे तुमचा आणि तो अतिशय वाईट म्हणजे अमंगळ आहे. तर त्या दृष्टीनं आपण नेहमी पावलं टाकली पाहिजेत. तर भेदाभेद म्हणजे काय, तर गरीब श्रीमंत, नंतर सवर्ण दलित, काळा गोरा, स्त्री पुरुष, अशा अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये संकल्पना येतात. ह्या सगळ्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्याच वेळी हा देश खरा स्वातंत्र्य झालाय असं म्हणता येईल. आपल्या देशात विषमता मोठ्या प्रमाणात आहे, सर्व प्रकारची. गरीब श्रीमंत पण आहे आणि उच्च नीच हा भाव पण मोठा आहे. तर या सगळ्यातनं ज्यावेळी मुक्ती मिळेल त्याच वेळी देश चांगला, देशाचा स्वर्ग झाला असं म्हणता येईल. त्याच वेळी आपले जे क्रांतिकारक आहेत, जे स्वातंत्र्यासाठी लढलेले आहेत, ज्यांनी आपलं प्राणार्पण सुद्धा अर्पण केलेलं आहे, अनेक प्रकारचा त्याग केलेला आहे, या सर्वांची आपल्याला जाण सतत असली पाहिजे. मी फक्त कविवर्य वसंत बापटांची एक कविता इथं प्रार्थना म्हणून म्हणतो. जर आपण सगळे माझ्या पाटणं म्हणणार असेल तर चांगलं आहे. मी एक एक ओळ म्हणतो. अतिशय सुंदर कविता आहे आणि प्रार्थना सारखी आहे. देह मंदिर चित्त मंदिर एकते ते प्रार्थना. देह मंदिर चित्त एकते ते प्रार्थना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. सत्य सुंदर नित्य हो आराधना.
दुःखितांचे दुःख जाओ ही मनाची कामना, चे दुःख जाओ ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना, जाणावयाला जागवू संवेदना, दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना, दुर्बलांच्या रक्षणा पौरुषाची साधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना, जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना, सुंदराचा वेद लागो मानवाच्या जीवना, सुंदराचा वेद लागो मानवाच्या जीवना, शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना, शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना, भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना, मानवाच्या एकतेची पूर्ण हो कल्पना, मानवाच्या एकतेची पूर्ण हो कल्पना, मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना, मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, देह मंदिर चित्त मंदिर एक, चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. तर सर्वांच्या मनामध्ये नेहमी सत्य सुंदर आणि मंगलाची आराधना कायम चिंतन राहावं ही संकल्पना आपण आज हे करूया. आणि मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. अतिशय सुंदर मार्गदर्शन असे सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. बघा, प्रसिद्धीसाठी सगळे काही लोक नसतात, पण त्यांच्या वक्तव्यातून त्यांच्या मनोगतातून त्या व्यक्तीचं महत्व काय आहे हे समोर दिसून येतं. माडिक सर धन्यवाद. यानंतर सदस्य आणि आमच्या माजी नगरसेविका दांडेकर मॅडम, आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं असं विनंती करतो. नमस्कार. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या 78व्या दिवसानिमित्त मी सर्वांना आधी प्रथम शुभेच्छा देते. आज आपला स्वातंत्र्य दिनाचा दिन आपण साजरा करून आज सगळे ग्रामस्थ वगैरे सगळे उपस्थित आहेत, त्यांना पण मी शुभेच्छा देते. आणि आज आमचे दीपकजी माडिक सर इथे उपस्थित राहिलेत आणि आज त्यांनी बंधुतेची भावना कशी असावी याबद्दल त्यांनी आज जी शिकवण दिली ती खरंच सत्यात उतरावी याबद्दल मी खरंच सगळ्यांना सांगते की खरंच आजपासून तुम्ही त्याचं एक वचन पूर्ती करा की खरंच आज सत्यात उतरायचंच आहे आणि अखंडित आपल्याला चालायचं आहे. तर आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या दिवसाच्या मी आज सर्वांना शुभेच्छा देते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. लक्षात कोणाशी शाळेचा माझे विद्यार्थी आपले एकच मार्ग होता. माझे विद्यार्थी या शाळेचे माजी विद्यार्थी
आई शिक्षिका आणि माझी नमस्कार. आज आपण इथं 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व उपस्थित राहिलात. त्या सर्वांना मी स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा देतो. इथं जमलेले सर्व ग्रामस्थ, माझे विद्यार्थी बालमित्र, त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो. सर्वप्रथम मी शालेय व्यवस्थापन कमिटीचे खूप आभारी आहे की त्यांनी आजचे ध्वजवंदनासाठी माझी निवड केली. त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. तसेच माझी आई पण या शाळेमध्ये शिक्षिका होती. त्याचा मला खूप अभिमान आहे. कारण आम्ही लहानपणापासून बघतोय तर जे काय शाळेची प्रगती होती, आज पण त्याप्रमाणे प्रगती आहे. आज पट छोटा जरी असला तरी मिळालेल्या साधनावरून त्यांनी चांगलं पोरांना उत्तम शिक्षण दिलेलं आहे. पोरांना चांगली शिस्त आहे. प्रथम आता कसं वाटतं की शिष्यवृत्ती वगैरे आहेत, त्यामध्ये पण आपले विद्यार्थी पुढे यावे. तिथं शालेयमध्ये क्रीडामध्ये पण त्यांनी पुढे यावं ही आमची इच्छा आहे. आज आम्ही जेव्हा मराठी शाळेत होतो तेव्हा मोठी मोठी संमेलनं भरायची, मोठे मोठे क्रीडा स्पर्धा होते आणि ह्या शाळेचं नाव खूप पुढं होतं त्यावेळेला. तसंच अजून पण तुम्ही त्या ह्यानी प्रयत्न करा. थोडंसं पट वाढीकडं पण थोडंसं लक्ष पुरवा. असं आहे, करणारच आहे. कारण कसं आहे, आता माझा व्यवसाय लोट्यामध्ये, तिथं ह्याच्यापेक्षा खूप मोठी स्पर्धा आहे. इतके तिथं तिथं संस्था आहेत, म्हणजे ज्ञानदीप पासून बोरस पासून ते पिरलोट्यापर्यंत. तरी पण मराठी शाळेची अजूनही तिथं जी पटसंख्या आहे ती खूप चांगली आहे, टिकून आहे. आपल्याला तो प्रयत्न करायला पाहिजे. पोरांनी पण चांगला अभ्यासामध्ये लक्ष द्यावं. माडिक सरांनी सांगितलं तसं की कुठलाही तुम्ही भेदभाव बाळगू नका. सर्वांनी एकत्रप्रमाणे येऊन काम करा आणि आपल्या शालेय शिक्षणामध्ये अशीच चांगली पुढे प्रगती करा. प्राथमिक शिक्षणच हे सर्वात पायाभूत शिक्षण आहे. तिथं तुमचा पाया मजबूत झाला तरच तुम्ही पुढच्या आयुष्यामध्ये चांगली प्रगती करू शकता. आज आम्ही पण मराठी माध्यमातून शिकलो, पण आमच्या मनात कुठलीही इंग्रजीबद्दल असूया निर्माण झाले ना की त्याच्याबद्दल हे झालं नाही की इंग्रजीमधून शिकलं नाही की आपली प्रगती होणार नाही. मुळीच नाही आहे. शिक्षण हे प्राथमिक आपल्या मातृभाषेतूनच होलं पाहिजे, तरच आपली प्रगती होते. अशीच तुम्ही प्रगती करा आणि शाळेचं नाव उज्ज्वल करा. ह्यात मी तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 78वा आणि या निमित्त व्यासपीठावर उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे रणजितभाई गोंधळी, तसंच आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आणि शालेय व्यवस्थापन कमिटी शिक्षणप्रेमी आमचे रतनशेठ पवार, यानंतर शालेय व्यवस्थापन कमिटी सदस्य आणि माजी नगरसेविका दांडेकर मॅडम, विभाग प्रमुख तृप्ती कदम मॅडम, आमच्या अध्यक्षा प्रसादे मॅडम, यानंतर आत्ताच ज्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन आणि एक प्रार्थनेतून सर्वांना बोध दिलेला आहे असे आपले रत्नागिरी जिल्ह्याचे ग्रंथालय प्रमुख मान्य श्री दीपक माडिक सर, यानंतर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री साईनाथ कपडेकर, यानंतर मकानदार सर, आमचे शालेय व्यवस्थापन कमिटीचे सदस्य बोरटे गुरुजी, मान्य श्री आशिफ मुकादम सर, अध्यक्ष महबूब आणि चिपळूण लाईव्हचे आमचे श्री शकील तांबे सर, सर्व उपस्थित आमचे पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ आणि सर्व विद्यार्थी मित्र, आपल्या भारताला
स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 78 वर्षामध्ये आपण या देशाला खूप प्रगतीपथावर घेऊन गेलेलो आहे. तरी पण आपल्या देशातील जातीयता अजून नाहीशी झालेली नाही. माणसाने माणुसकी हा धर्म जपला पाहिजे. या जगात 2च जाती आहेत, स्त्री आणि पुरुष. त्यामुळे मानवता हा धर्म या निमित्ताने सर्वांनी पाळणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे रणजित शेठ बोंधवी सरांनी सांगितला की जिल्हा परिषद शाळा ह्या टिकणं गरजेचं आहे आणि यासाठी समाजातील सर्व स्तरातील जे लोक आहेत त्यांनी यासाठी प्रयत्न खूप करणं गरजेचं आहे. शिक्षक नुसते याला जबाबदार नसून आपल्या आजूबाजूच्या परिसरातील म्हणजे या शाळेमध्ये जी मुलं पहिलीला दाखल होणारी होती ते एकूण 16 मुलं दाखल होणारी होती सर, आणि त्यातील 4 मुलं फक्त दाखल झाली शाळेमध्ये. म्हणजे आपल्या जिल्हा परिषद शाळेबद्दलची अनास्था लोकांमध्ये किती दिसून येते. बाहेर ठीक आहे इंग्रजी मीडियमला शिकू नये या मताचा आम्ही नाहीये, पण आपल्या आजूबाजूची घराशेजारची किंवा आपल्या कौटुंबिक परिस्थिती आणि परिसर याचा विचार करून लोकांनी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना टाकण्याचा विचार करावा अशी सर्वांना विनंती करतो. सर्व ज्या ग्रामस्थांनी किंवा पालकांनी आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दाखल केलेलं आहे आणि आमच्या शाळेमध्ये पाठवतात त्या सर्व ग्रामस्थांना या स्वातंत्र्य दिनानिमित्त आधी शुभेच्छा आणि धन्यवाद देतो की त्यांना जिल्हा परिषद शाळेचं महत्व काय आहे याची जाणीव आहे हे नक्कीच सांगता येईल. आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्यात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. यामध्ये या स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक नागरिक यांनी मुलांना आपल्या खाऊ दिलेला आहे. यामध्ये विहार मित्रमंडळ पेटमप यांनी सालाबाद प्रमाणे विद्यार्थ्यांना निमंत्रित करून त्या ठिकाणी खाऊ वाटप मंदिरामध्ये केलेलं आहे. त्यांना शाळेच्या वतीने शालेय व्यवस्थापन कमिटी असेल, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ त्यांचं सुद्धा धन्यवाद आणि अभिनंदन. यानंतर जैमिन मित्रमंडळ पेटमाप यांनी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी दिलेली आहे. सालाबाद प्रमाणे खाऊ दिलेला आहे, जिलेबी दिलेले आहे, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि सर्वात शेवटी इथे जे प्रक्षेपण चालू आहे लाईव्ह प्रक्षेपण ते चिपळूणचे आपले